जय गिरणारी. नमस्कार मंडळी. आजचा आपला विषय आहे की या सप्टेंबर महिन्यात आलेले चंद्रग्रहण. हे चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी भाद्रपद शुद्ध पौर्णिमा म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी, गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी हे खग्रास चंद्रग्रहण या वेळेला आपल्या भारतात देखील दिसणार आहे. या ग्रहणाचा वेदकाळ, पर्वकाळ, स्पर्शकाळ, मोक्षकाळ तसेच नक्की काय काळजी घ्यायची या ग्रहण काळात, विशेष करून गर्भवती महिला, लहान मुलं, वृद्ध मंडळी, अशक्त व्यक्ती यांनी काय काळजी घ्यायची, कोणते नियम पाळायचे, तसेच इतरांनी काय काळजी घ्यावी, कोणते मंत्र म्हणावे याची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. नमस्कार, मी ज्योतिष अभ्यासक भार्गवी भूषण रत्नाकर आपले सहर्ष स्वागत करते. 7 सप्टेंबर रविवारी हे खग्रास चंद्रग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. त्यामुळे हे ग्रहण आपल्या सर्वांनाच पाळायचे आहे. त्यामुळे वेदाचे नियम सुद्धा सर्वांनी पाळायचे आहेत. एकच महत्त्वाचे सांगते, ग्रहणाविषयी कोणतीही भीती व अंधश्रद्धा कुणीही बाळगू नका व घाबरून जाऊ नका. काळजी घ्या. ग्रहण ही एक शास्त्रीय घटना आहे. अगदी साधे सोपे नियम आहेत. त्यात आपल्याला जेवढे शक्य होतील ते नियम आपल्याला पाळायचे आहेत. विशेष करून गर्भवती महिला यांनी कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता त्याकडे लक्ष द्यायचे नाहीये. ग्रहण म्हणजे काय तर पृथ्वी, चंद्र, सूर्य यांची अवकाशात तयार झालेली खगोलीय रचना. या चंद्रग्रहण काळात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि या काळात पौर्णिमा असून सुद्धा त्या ठराविक काळासाठी चंद्र आकाशात दिसेनासा होतो. यावेळी वातावरणातील सूक्ष्म जंतूंचा, विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणूनच या काळात काळजी आपल्याला घ्यावी लागते. त्यामुळेच शास्त्रकारांनी खाण्यापिण्याचे नियम आपल्याला पाळायला सांगितले आहेत. ग्रहणाचा पुण्यकाळ कधी असणार आहे तर पुण्यकाळ म्हणजे प्रत्यक्ष ग्रहणाचा कालखंड तर हा असणार आहे रविवारी रात्री 9:57 ते ग्रहण मोक्ष म्हणजे समाप्ती ही मध्यरात्री 1:27 असणार आहे. ग्रहण कालावधी हा 3 तास 30 मिनिटे असणार आहे. जवळजवळ 3.5 तास असणार आहे. यालाच ग्रहणाचा पुण्यकाल असे मानले जाते. या ग्रहण काळात पाणी पिणे, अन्न घेणे, भोजन करणे, मलमूत्र उत्सर्ग करणे, टॉयलेटला जाणे या काळात टाळावे. ग्रहणाच्या आधी असतो तो वेधकाळ. तर वेधकाळ कधीपासून पाळायचा तर वेधकाळ हा रविवारी 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:27 ते मोक्ष मध्यरात्री 1:27 पर्यंत ग्रहणाचा वेध आपल्याला पाळायचा आहे. या वेध काळात अन्न घेऊ नये म्हणजे जेवण करू नये, मात्र पाणी पिणे, मलमूत्र उत्सर्ग करणे, स्नान करणे, जप करणे, स्तोत्र वाचन करणे, देवपूजा करणे, श्राद्ध विधी इत्यादी गोष्टी करता येतात. त्या जरूर कराव्यात. या काळात ब्रह्मचर्य पालन करावे. परंतु खाण्यापिण्याचे जे काही नियम आहेत ते बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिला यांच्यासाठी हा संपूर्ण वेळ म्हणजे कालावधी नाही. त्यांच्यासाठीचा कालावधी हा सायंकाळी 5:15 पासून सुरू होणार आहे. तो ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच मध्यरात्री 1:27 पर्यंत ग्रहण पुण्य काळात म्हणजे ग्रहण लागल्यावर काय करावे. ग्रहण स्पर्श होताच म्हणजे रात्री 9:27 पहिले स्नान करावे. त्यानंतर देवपूजा, पितरांचे तर्पण, श्राद्ध, जप, तप, होम, हवन, दान धर्म करावे. ज्यांनी आपल्या गुरूंकडून एखाद्या मंत्राची दीक्षा घेतली आहे त्यांनी त्या मंत्राचा जप करावा. तसेच चंद्राचा मंत्र ओम सोमाय नमः हा मंत्र या काळात जरूर म्हणावा. ग्रहण मोक्षानंतर म्हणजेच ग्रहण संपल्यानंतर पुन्हा स्नान करावे. कर्क, वृश्चिक, कन्या आणि मीन या राशींसाठी हे ग्रहण थोडे अनिष्ट असणार आहे. अशा राशी असणाऱ्या मंडळींनी व गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये. हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंडात, आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे या ठिकाणी दिसणार आहे. ही होती ग्रहणाची सविस्तर माहिती. ही माहिती कशी वाटली जरूर कळवा आणि मनामध्ये कोणतीही भीती बाळगू नका.
पितृपक्षाविषयी देखील आपले अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत. याचाही जरूर लाभ घ्यावा. धन्यवाद.